सांगतो. मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी. मी सांगतो आम्ही झोपा काढणारे नाही, लोकांच्या झोपा उडवणारे आहे, विरोधकांच्या. बरोबर आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. अशा प्रकारचं काम करायचं आहे. या राजनीति तो हर कोई कर लेता है, या राजनीति तो हर कोई कर लेता है. काम ऐसा करो कि मिसाल बन जाए. असं काम करा. हे काय गुंडागर्दी चालू आहे, हे काय मारामाऱ्या चालू आहे, हे काय दहशतवाद चालू आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला शब्द देतो की निधी वगैरे तर सगळं मिळेल, निधीची कमतरता काही पडणार नाही. माझ्याकडे नगर विकास विभाग आहे, आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्या वेळेस पैसे मिळाले. आणि रमेशजी, उमेशजी, आपल्याकडे तर तिजोरीची किल्ला आहे, चावी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही. 80% समाजकारण, 20% राजकारण करणारे आपण आहोत. आणि म्हणून निधी येईल, विकास होईल, सगळं होईल. परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे का नाही. का दहशतीमध्ये आपल्याला राहायचंय. गुंडा राज पाहिजे की विकास राज पाहिजे. मला सांगा काय पाहिजे तुम्हाला. विकास राज पाहिजे. विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. मी तुम्हाला सांगतो, मी आपल्याला एवढंच सांगतो की पंडित देशमुख याचं जे काही मर्डर झालेली आहे, आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे. आणि चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे, कोण पाहिजे, त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू. आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकांचं बलिदान, तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोललात. अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही. हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी राज्य आहे. इथं माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे. 2.5 वर्षात जसं काही कारकीर्द होती तेव्हाही खून पडले. म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहोळ करायचा असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही. धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो. परिणामांची पर्वा मी करत नाही. आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. सिद्धीताई आपली छोटी बहीण आहे आणि म्हणून ती काम करेल. शिकले की नाही, तो ग्रॅज्युएशन केलंय, उच्च शिक्षित आहे, अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे. आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल, हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य, या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे. विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर 2 तारखेला काही विचार करू नका. जात पात धर्म बाजूला ठेवा, फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा. धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा. आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण 3 तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.